विठ्ठल 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 सेवितो हारस वाटितो अनिका घ्या रे भोवून कारान भरी विटेवरी जाची पाऊले समान तोची एक दान शूरदाता मनाचे संकल्प पाववील सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी विटेवरी जाची पाऊले समान तोची एक दान शूरदाता तुका म्हणे मज धाडिले निरोपा तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप विटेवरी जाची पाऊले समान तोची एक दान शूरदाता विठ्ठल 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 प्रहसित मुखचंद्रम प्रोल्लसत्पूर्णबिंबं प्रणमदभयहस्तं चारुनीलाम्बुदाभं समपदकमनीयं तत्त्वबोधावगम्यं सदयवरददेवं श्रीविठ्ठलं तन्नमामि विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवां रुन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्ततत्त्वं महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरे करुणाकरा दयाळा पावन झालो तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा
तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवक झालो तुमच्या सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा ब्रह्ममुरारी सुरार्चितलिङ्गं निर्मलभाषित शोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशकलिङ्गं जन्मजदुःखविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं विठ्ठल 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 सेवितो हार सबाटितो आनिका घ्या रे होऊन कारण भरी विटेवरी जाची पाऊले समान तोची एक दान शूरदाता अखंड सच्चिदानंद घन अखिल कोटी ब्रह्मांड नायक जगदाधार षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या वाङ्मयी सेवेकरिता तथा कीर्तन निरूपणाकरता आपल्या सर्वांच्या समोर गायलेला तथा कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु समर्थ श्री तुकोबरा यांचा असून महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्या यावत जीवनामध्ये महाराजांनी जी भक्ती केलेली आहे त्या भक्तीचा फलभूत जो आनंद महाराजांना प्राप्त झाला तोच आनंद तोच रस महाराज सर्व मानव मात्राला देण्याची इच्छा धारण करतात. महाराज म्हणतात की मी ज्या रसाचं मी ज्या आनंदाचं पान करतोय ना तोच रस तुम्ही घ्या, इतर विषयांच्या रानामध्ये भटकू नका, हा महाराज आग्रहपूर्वक जना सामान्य लोकांना उपदेश करतात. विठ्ठल 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 पुण्यशैलीला परमपावनी श्री कृष्णामाईच्या पवित्र तटाकावरती भगवान श्री कोल्हेश्वराच्या पावन सानिध्यामध्ये गेल्या 62 वर्षापासून या तांदुळवाडी गावात या कोल्हेश्वर देवस्थानला अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. त्यातली आजच्या तृतीय दिवसाची सेवा खरं तर आमचे परममित्र प्रमोद महाराज काळे यांची होती, परंतु आपापसामध्ये आम्ही इंटरचेंज करून आजची ही सेवा मी माझ्याकडे घेतली आणि माझी जी सेवा रविवारी होती ती त्यांना दिली आहे. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी येण्याचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त झाला असे पूजनीय श्री स्वामी ब्रह्मानंदजी महाराज अत्यंत निरहंकारी. गीतेत ज्या प्रकारे भगवान सांगतात अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रक करुणैवच निर्ममो निरहंकारस समदुःख सुखक्षमी. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर गीतेतल्या श्लोकाची आठवण होते. असे स्वामीजी गुरुतुल्य आहेत आणि त्यांच्या आज्ञेने तसेच या ठिकाणी तुम्हा सर्व भाविक जनांच्या तसेच या गावचे सरपंच साहेब यांच्या सर्वांच्या आग्रहास्तव आजचा हा सेवेचा योग. खरं तर मी कालही या ठिकाणी सेवेला उपस्थित होतो, फक्त काल तिकडे गायक म्हणून होतो, आज कीर्तनकार म्हणून. विठ्ठल 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 विठ्ठल. अवघे 40 मिनिट 45 मिनिट आपल्याकडे शिल्लक आहेत. खरं तर सकाळी पुन्हा
म्हणजे आज सकाळी कोल्हापूरला सेवा असल्यामुळे तिकडे गेलो आणि येता येता उशीर झाला. पण काही हरकत नाही आहे, गाडी जरी आपली उशिरा सुटलेली असेल तरी परंतु जो कुशल ड्रायव्हर असतो, ट्रेन ड्रायव्हर असतो, उशिरा सुटलेली गाडी सुद्धा तो वेळेत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला जो रस, जो आनंद प्राप्त झालेला आहे तो सर्वसामान्य समाजाला देतात. आणि देत असताना महाराज आग्रह करतात की तुम्ही हाच रस घ्या, इतर विषयांच्या रानामध्ये भटकू नका. सामान्य आपण जर सृष्टीचा विचार केला, थोडंसं लक्षपूर्वक ऐकला, जर तुम्ही कीर्तन लक्षपूर्वक ऐकाल तर लवकर लक्षात येईल. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली. ही सृष्टी निर्माण करत असताना परमात्म्याने ही सृष्टी जरूर निर्माण केली, परंतु या सृष्टीला सुंदरता प्राप्त व्हावी, या सृष्टीला शोभनीयता प्राप्त व्हावी, याकरता भगवान परमात्म्याने काही घटकांची निर्मिती केली. आणि त्या घटकांच्या द्वारे ही जी काही पृथ्वी आहे, ही सृष्टी आहे किंवा हे विश्व म्हणा, ते सुंदर बनवण्याचं काम त्या घटकांनी केलेलं आहे. त्यातले काही घटक मी तुमच्या समोर मांडून जाईल. भगवान परमात्म्याने या सूर्यनारायणाची निर्मिती केली. थोडस आता प्रमाण नकोय मला. विठ्ठल 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 विठ्ठल. शक्यतो प्रस्तावनेत लगेच प्रमाण नको. भगवान परमात्म्याने सूर्यनारायणाची निर्मिती केली. सूर्यनारायणाची निर्मिती करत असताना का निर्मिती केली, कशा करता निर्मिती केली, कशाला उगवतो सूर्य? ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगतात का लोकचेष्टा समजता जैसा निमित्त मात्र का सविता. भगवान सूर्यनारायण ज्यावेळी सकाळी उगवतो त्यावेळेला संपूर्ण मनुष्य समुदाय आपलं काम करायला सुरुवात करत असतो. आपले संपूर्ण व्यवहार ते या सूर्याच्या प्रकाशामध्ये पूर्ण करत असतो. वनस्पती सुद्धा आपलं प्रकाश संश्लेषणाची क्रिया या सूर्याच्या प्रकाशात करतात. जर एखाद्या दिवशी सूर्य उगवला नाही तर तो दिवस वाटत नाही. ज्ञानोबरांनी अमृतानुभवामध्ये त्याला दुर्दिन म्हटलेलं आहे. ज्या दिवशी सूर्याचं दर्शन होत नाही ना, तो दिन दुर्दिन असतो खऱ्या अर्थाने. म्हणून सूर्य जेव्हा उगवतो आपल्या प्रकाशाने संपूर्ण जगताला प्रकाशित करतो आणि जगही त्या प्रकाशाच्या द्वारे आपलं काम, आपले व्यवहार पूर्ण करत असतो. म्हणून या सूर्यनारायणाचे आपल्यावर अत्यंत उपकार आहेत. म्हणून त्याच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता आपलंही कर्तव्य आहे की किमान ब्रह्ममुहूर्ताला मनुष्याने उठलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्ताला उठल्यानंतर सकाळी सूर्यनारायण उगवण्याच्या अगोदर आपला प्रातर्विधी जो काही असेल तो सर्व आटोपून स्नान करून भगवान सूर्यनारायणाच्या उदयाची वाट पाहावी आणि केव्हा सूर्यनारायण उगवेल, केव्हा मी त्याचं दर्शन घेईल, अशी प्रतीक्षा सतत मनात बाळगावी. परंतु हे कधी होईल, जर ब्रह्ममुहूर्ताला आपण उठलो तर. हल्ली बरेच लोक सूर्यवंशी झालेत. सूर्यवंशी म्हणजे काय? सूर्य उगवल्यानंतर उठणारे. बऱ्याचदा खरं तर सूर्य उगवण्याच्या अगोदर आपण उठावं, आपलं स्नान प्रातर्विधी पूर्ण करावा आणि सूर्यनारायणाच्या उदयाची वाट पाहावी, त्याच्या दर्शनाकरता तयार व्हावं. परंतु हल्ली होते काय, बऱ्याच माणसाचं जीवनमान बदललं. टी व्ही आल्यामुळं रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर चित्रपट, सिरियल्स, नको त्या गोष्टी होतात आणि मग सकाळी उठायला माणसं उशिरा करतात. किंवा कामाचा पिरियडही हल्ली बदलला आहे. बरेच लोक नाईट करतात, त्याच्यामुळे उठणं हे. परंतु खऱ्या अर्थाने सूर्य जर आपल्यावर उपकार करत असेल आणि तो जर आपल्याला प्रकाश देण्याकरता येत असेल तर आपलंही कर्तव्य आहे की त्या सूर्यनारायणाच्या दर्शनासाठी आपण दररोज तयार राहायला हवं. परमपूज्य श्री डोंगरेजी महाराज नेहमी एक वाक्य सांगायचे. ते म्हणायचे, जिस दिन हम सूर्य नारायण के अर्थात सूर्योदय के पश्चात उठते हैं, उस दिन हम भगवान सूर्य नारायण का बड़ा अपराध करते. क्यों? क्योंकि भगवान सूर्य नारायण का उदय ही हमारे लिए होता है. और यदि सूर्य
सूर्योदय के समय हम सोते हैं तो ये भगवान सूर्य नारायण का बड़ा अपराध है. विठ्ठल 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 विठ्ठल. या सूर्याला जर दररोज नमस्कार केला तर त्याचं फल एका ठिकाणी संस्कृतात सांगितलंय. आदित्यस्य नमस्कारम ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यनोपजायते. या सूर्याला जर प्रतिदिन उठून नमस्कार केला तर त्या मनुष्याला जन्मजन्मांतरापर्यंत कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही. म्हणून तर आपल्याकडं लहान मुलांना सूर्यनमस्कार घालण्याची जी पद्धत आहे ना त्याचं कारणच ते आहे की त्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. सूर्य म्हणजे ऊर्जेचा स्रोत आहे आणि सकाळी सकाळी त्याची ती ऊर्जा लहान मुलांनी घ्यावी. लहान मुलांनी नाही, सगळ्यांनीच घ्यावी. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, सूर्यनारायण आपल्यावर उपकार करतो म्हणून त्याच्याही उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आपण त्याची साधना करावी. या परमात्म्याने दुसरा घटक निर्माण केला, चंद्र हा घटक निर्माण केला. कशा करता? भगवान गीतेत सांगतात, गामा विश्वच भूतानी धारयाम्यहमोजसा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. अहम सोम रसात्मकः सोमः भूत्वा औषधी पुष्णामी. भगवान म्हणतात मी रसरूपी चंद्र होऊन रात्री संपूर्ण वनस्पतींचं पोषण करण्याचं काम करत असतो. म्हणून त्या चंद्राच्याही ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता आपल्याकडे चतुर्थीचं व्रत करतात. चतुर्थीच्या दिवशी आपण काय करतो? चंद्राला ओवाळतो आणि मगच उपवास सोडत असतो. अर्थात ती त्याच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता आपल्या शास्त्राने आपल्या परंपरेने मांडलेली पद्धत आहे. घणा परमात्म्याने आणखी एक महत्त्वाचा घटक निर्माण केला, तो म्हणजे आपल्याला जल देणारा मेघ. मेघ उदार ज्ञानोबराय वर्णन करतात. तो कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही की या ठिकाणी पडावं की या ठिकाणी पडू नये. नाही विचारित मेघ हगंदारी शेत. परमात्म्याने या मेघाची निर्मिती केली. त्यानंतर भगवान परमात्म्याने एक महत्त्वाचा घटक निर्माण केला, तो म्हणजे नदी. नदी काय करते? ज्ञानोबराय वर्णन करतात, का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. कुठल्याही नदीचा प्रवाह ज्या ठिकाणी सुरू होतो त्या ठिकाणी त्या प्रवाहाचं त्या पाण्याचं एकच ध्येय, कसं तरी जाऊन समुद्राला मिळायचं. परंतु हे ध्येय जरी असता तरीही त्या नदीच्या आश्रयाला येणारे मनुष्य असतील वृक्ष असतील त्या सर्वांना पुष्ट करण्याचं काम ही नदी करत असते. म्हणून परमात्म्याने या घटकाची निर्मिती केली. ही जाणून बुजून भगवान परमात्म्याची निर्मिती आहे. नदी गावह. त्यानंतर परमात्म्याने गायींची निर्मिती केली. कशा करता गायीची निर्मिती केली? तर गायीची निर्मिती संपूर्ण मनुष्य मात्राला उपकार करण्याकरता केलेली आहे. गाय आपल्याला दूध देते. गायीचं दूध दिसतं दूध नाही तर ते अमृता समान आहेत. ज्ञानोबराय वर्णन करतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. दूध कसं आहे? पवित्रही आहे आणि गोडही आहे. काही वस्तू गोड असतात पवित्र नसतात, काही पवित्र असतात पण गोड नसतात. पण दुधाच्या ठिकाणी अशी गोष्ट आहे की ते गोडही आहे आणि पवित्रही आहे. गायीच्या ठिकाणी आणखी गायीच्या शेणाचाही सारवण्याकरता उपयोग केला जातो. गायीच्या शेणाने सारवलं की ते जागा पवित्र होत असते. गायीच्या चामड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात. संपूर्ण अशा प्रकारे गाय आपल्याला उपयोगी अशा प्रकारचे आहे. म्हणून अशा गायीचं आपण रक्षण केलं पाहिजे. गावो विश्वस्य मातरः. गाय ही विश्वाची एक प्रकारची आई आहे. म्हणून गायीचं रक्षण केलं पाहिजे. जर आपल्या धर्मातल्या गायी नष्ट झाल्या तर आपलं हिंदुत्व राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. नुसतं हिंदू 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 म्हणून हिंदुत्व राहणार नाही. त्याच्या
त्याच्याकरता आपल्याला प्रयास करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आपल्या धर्मामध्ये महत्त्वाची मानली जाणारी गाय, तिचं रक्षण झालं पाहिजे. गाय पण ती गावरान असावी, जर्सी नसावी. जर्सी खरं तर ती गायच नाही. आमचे गुरुवर्य विनोदाने सांगायचे, अमेरिकन डुक्कर आणि भारतीय म्हैस यांना संकरित करून जो प्राणी बनवला त्याला म्हणतात जर्सी. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. हल्ली आपण जास्त दूध मिळावं याकरता त्याचा प्रयत्न करतो, परंतु खऱ्या अर्थाने गावरान गाय ही जगली पाहिजे, तरच आपली संस्कृती टिकेल. म्हणून परमात्म्याने गायीची निर्मिती केली आणि त्यानंतर भगवान परमात्म्याने या पृथ्वीची निर्मिती केली. कशा करता निर्मिती केली? सर्व प्राणी मात्रांचा भार वाहण्याकरता या परमात्म्याने या पृथ्वीची निर्मिती केली. म्हणून सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण या भूमातेला आपल्या पायांनी तुडवीत असतो. कधी तिने काही तक्रार केली नाही केली. आपण बोरवेल्स विहिरी घेऊन तिच्या पोटाला खड्डे पाडत असतो. कधी तिने तक्रार केली नाही केली. हल्ली तर किती प्रदूषण चाललंय, मोठमोठी वन नष्ट होतात. तिचं वस्त्रहरण, या भूमातेचं वस्त्रहरण वनांच्या तोडण्याच्या रूपाने काय आहे तर खऱ्या अर्थाने भूमातेचं वस्त्रहरण आपण करतोय. तरीही ती तक्रार करत नाही, कारण खऱ्या अर्थाने ती विष्णू पत्नी असल्यामुळे आपल्याला क्षमा करते. म्हणून कधी कधी तिलाही आपल्या संस्कृतीत सांगितलं की सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा अंथरुणातून उठताना त्या भूमातेला नमस्कार करावं. समुद्र वसणे देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. परमात्म्याने या पृथ्वी मातेची निर्मिती कशा करता? या जगाला सुंदर बनवण्याकरता. आणि त्यानंतर परमात्म्याने सर्वात महत्वाचा घटक या सृष्टीमध्ये निर्माण केला. तो महत्वाचा घटक म्हणजे संत सज्जन. संत सज्जन जर या सृष्टीवर नसते ना, ह्या जगाला सुंदरच म्हणता आलं नसतं. तुम्ही कल्पना करा, एखादा घरमालक गृहस्थ आपलं छानसं घर बांधत असतो, बरोबर की नाही? घर बांधल्यानंतर आता तुम्ही मला सांगा, महिला मंडळ, घर बांधण्याचं काम मालकाचं आहे, पण त्या घराला टापटीप सुव्यवस्थित ठेवण्याचं काम कुणाचं आहे? त्या गृहिणीचं असतं. त्याप्रमाणे परमात्म्याने जर या सृष्टीची निर्मिती केली असेल तर या सृष्टीला सुंदर बनवण्याचं काम माझ्या संतांनी केलं. विठ्ठल 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 विठ्ठल. असे संत मानव मात्रावर सतत उपकार करतात. बाकीच्यांचे उपकार, बाकीच्या वस्तूंचे उपकार, बाकीच्या घटकांचे उपकार आपल्याला शब्दात सांगता येतात. संतांचे उपकार शब्दात सांगता येत नाही. केले उपकार सांगू काय, केले उपकार सांगू काय, आपण करी ऐसी माय, बापन करी ऐसी माया. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसी माय, बापन करी ऐसी माया. धर्मेच्या लिखिले पाय, रे पाय, दिले अभय क्षय दानगा, म्हणवूनी आलो या देश, म्हणवूनी आलो या देश. मनवोरी आलो या देशा, मनवोरी आलो या देशा. संत महात्म्यांचे उपकार महाराज सांगतात, केले उपकार सांगो काय. त्या संत महात्म्यांचे उपकार शब्दांनी व्यक्त न करण्यासारखे आहेत. काय वाणू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे, किंवा काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संस्कृत भाषेमध्ये भर्तृहरी नावाचा एक कवी होऊन गेला. त्याने 3 शतकांची निर्मिती केली आहे. त्यातलं पहिलं आहे शृंगार शतक,
दुसरं आहे नीतिशतक आणि तिसरं आहे वैराग्य शतक. या कवीची एक विशेषता आपल्याला पाहायला मिळते. एकाच कवीने 3 शतकांची निर्मिती केली. त्यातलं पहिलं जे शृंगार शतक आहे ते शृंगार शतक जर त्याचा अभ्यास केला आणि वाचायला घेतलं तर कितीही विरक्त मनुष्य असू द्या त्याच्या मनात सुद्धा काम उत्पन्न होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. कितीही विरक्त मनुष्य असू द्या त्याला सुद्धा भोगी बनवण्याचं काम ते शृंगार शतक करतो. त्यानंतर त्याने नीती शतकाची निर्मिती केलेली आहे. त्या नीती शतकामध्ये कितीही मूर्खातला मूर्ख मनुष्य असू द्या, अर्थात ज्याची बुद्धी दगडाशी स्पर्धा करणारी असावी असा मनुष्य जरी त्या नीती शतकाचं अध्ययन करायला गेला तरी तो सुद्धा प्रचंड विद्वान आणि व्यवहार कुशल होण्याची शक्यता त्या शतकाच्या अभ्यासानंतर आहे. आणि त्यानंतर त्याने 3ऱ्या शतकाची निर्मिती केली ते वैराग्य शतक. कितीही आसक्त कितीही भोगी विलासी मनुष्य असू द्या आणि त्या शतकाचं त्याने अध्ययन करू द्या, तो एक दिवस विरक्त वनवासी झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून बऱ्याच साहित्यिकांमध्ये त्याच्याबद्दल वाद आहे की हे जे 3 शतकं आहे ना ते एका व्यक्तीचे नाही, परंतु ती 3ही शतकं एकाच त्या भर्तृहरीच्या नीती शतकातला एक फार गोड श्लोक आहे. तो नीती शतकामध्ये भर्तृहरी नावाचा कवी या समाजाचं निरीक्षण करत असताना समाजामध्ये 4 प्रकारचे वर्ग असतो तो सांगतो. कोणकोणते वर्ग आहेत? एते सत्पुरुषः परार्थ घटकास स्वार्थम परित्यज्य ये सामान्यास्तु परार्थ मुद्यमभृतस स्वार्था विरोधेन ये ते मी मानव राक्षसः परहितं स्वार्थाय विघ्नन्ति ये विघ्नन्ति निरर्थकं परहितं ते केन जानीमहे. त्याने 4 प्रकारचे वर्ग समाजात निवडले. त्याने सांगितलं या समाजामध्ये पहिल्या प्रकारचा वर्ग आहे कुठला? सत्पुरुषांचा वर्ग आहे. तो काय करतो? एते सत्पुरुषः परार्थ घटकः स्वार्थम परित्यज्य ये स्वार्थम परित्यज्य, जे स्वार्थाचा त्याग करून जगाच्या कल्याणासाठी झटतात, तो संतांचा वर्ग आहे. त्यानंतर त्याने 2ऱ्या प्रकारचा वर्ग सांगितला. सामान्यास्तु परार्थ मुद्यमभृतस स्वार्था विरोधन ये. जनरल वर्ग त्याने सांगितला. तो म्हणतोय सामान्य हा तू परार्थ मुद्यमभृतस स्वार्था विरोधेन. सामान्य लोक काय करतात? आधी आपलं काम करून घेतात, आपला व्यवसाय धंदा पाणी सगळं व्यवस्थित उरकतात आणि जर उरला वेळ तर समाजाच्या कल्याणाचा विचार करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हा, वर्ग नंबर 1 काय कुठला वर्ग सांगितलं पहिला? ऐकताय तुम्ही? मुलींनो बोला. पहिला वर्ग कोणाचा सांगितला? सत्पुरुषांचा. नंतर प्रश्न विचारणारे. हा, 2रा वर्ग सांगितला सामान्य लोकांचा. पहिला वर्ग काय करतो? आपल्या स्वार्थाचा विचार न करता समाजाचं कल्याण करतो. हा सत्पुरुषांचा वर्ग आहे. 2रा वर्ग